किती मुलं आहेत सर? ती मला नक्कीच आता सांग. लॉकडाऊन संदर्भात आता आज घोषणा झाली आहे, शासनाने निर्णय घेतलेला आहे. नागपूर पोलीस कशा पद्धतीने हे करणार, नागपूरकरांना आपण काय सांगणार आहे? नागपूरमध्ये वाढत्या कोरोनाचे संक्रमण लक्षात घेऊन आज काही निर्णय झालेली आहे. त्याचे अधिकृत घोषणा माननीय पालकमंत्रींनी ऑलरेडी केलेलीच आहे. अधिकृत त्याचे नोटिफिकेशन म्युनिसिपल कॉर्पोरेशन लिमिटसाठी नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि जे पोलीस कमिशनरेटचे राहिलेली एरिया आहे महानगरपालिका हद्दीचे बाहेरचे, त्याबद्दलचे कलेक्टर आदेश काढतील. ते आदेश काढल्यानंतर त्याचे अंमलबजावणीसाठी पूर्ण निर्णय घेण्यात येईल. परंतु एकंदरीत जशा पालकमंत्री साहेबांनी सांगितलेली आहे, शहरात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. काही मोठ्या प्रमाणात निर्बंध पुढच्या काही दिवसासाठी लावण्यात येणार आहे. आम्हाला लोकांशी आवाहन आहे की कृपया करून घरातून बाहेर फिरू नये आणि कोणत्याही परिस्थितीत जे काही कोविडचे नॉर्म्स आणि प्रोटोकॉल्स आहे आणि जे अधिसूचना निर्गमित होत आहे त्याचे पूर्णपणे अंमलबजावणी लोकांनी करावी. पूर्णपणे सक्ती बॉर्डर सील करण्यात येईल. शहरात आतमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येईल. सर्व प्रकारचे स्थापना ज्यांना बंद राहायला पाहिजे ते बंदच आहे किंवा नाही ते खात्री करण्यात येईल. लोक शहरात विनाकारण इकडे तिकडे फिरायचे नाही आणि कोणी फिरत असतील तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल. याची पूर्ण नियोजन ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहे आणि पूर्णपणे त्याचे सक्तीने अंमलबजावणी पोलीस दलांकडून होईल. 9 तारीखची जे गणेश पेठ पोलीस स्टेशन हद्दीत जे मर्डरची घटना घडली होती, ज्यामध्ये एका 64 वर्षाचे व्यक्तीची हत्या झाली होती, ती हत्या उघडकीस आलेली आहे. त्यामध्ये त्यांची त्यांचे एकूण 5 महिलांशी संबंध होता. त्यापैकी एक जे शेवटची महिला स्वाती नावाची महिला होती, त्यांनी हे हत्या केलेल्याचे निष्पन्न झालेली आहे. त्यामध्ये त्यांनी अंदाजन 2:15-2:30चे सुमारास दुपारी गोकुळपेठवरून ते ओला कॅबनी घटनास्थळासाठी रवाना झाले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर मृतक यांना सोशल मीडिया साईट्सवर उपलब्ध असलेले आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवून त्यांना प्रलोभित करून त्याचे हात मागे बांधला आणि हात बांधल्यानंतर त्यांना तिथे असलेले चाकूशी त्यांना गर्दनवर वार करून त्यांनी हत्या केल्याची निष्पन्न झालेली आहे. आरोपी ताब्यात आहे. यामध्ये उद्देश जे होता, हे महिलांची काही दुसरा व्यक्तीसोबत आलेले संबंध, एका 3 महिन्याचे मुला स्वातीचे 3 महिन्याचे मुला ज्यांचे पेरेंटेज इश्यूवर झालेली वाद, तसेच त्यांचे पेन्शन अकाउंटचे ATM कार्ड हे महिला कडे होता आणि ते ATM कार्ड परत द्या किंवा त्या दुसऱ्या व्यक्तीशी संबंध तुम्ही बंद करा, या विषयावर होत असलेले वादावरून हे महिलांनी कट रचून इंडिव्हिज्युअली त्यांनी ही हत्या केल्याची निष्पन्न झालेली आहे. यामध्ये DCP लोहित मतानी, TCP गजानन राजमाने, PI संदीपान पवार युनिट 3 क्राईम ब्रांच, PI क्षीरसागर गणेश पेठ आणि त्यांचे पूर्ण पथक आणि विशेष करून ॲडिशनल CP सुनील फुलारी साहेब आणि ॲडिशनल CP नवीन रेड्डी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही पूर्ण पथकाने उत्तम कामगिरी केलेली आहे आणि हे गुन्हा उघडकीस आलेली आहे. पुढे तपास मला नाही समजला. परिवाराच्या किमान 7 लोकांना 7-8 लोकांना आपण इतक्या तास घटना झाली तेव्हापासून आपण कस्टडीमध्ये ठेवलं. अशा आम्ही कोणालाही कस्टडीमध्ये ठेवलेले नव्हते. आम्ही वेगवेगळे तपासासाठी विचारपूस करायसाठी वेगवेगळे वेळी आम्ही वेगवेगळे लोकांना बोलवत होते. या संपूर्ण हे 3-4 दिवसापासून भरपूर लोकांची तपास झाली. यामध्ये महिलांचे इश्यू होता, यामध्ये काही प्रॉपर्टी डिस्प्यूट्स होता, यामध्ये काही लोकांना नोकरी लावण्याची वरून के पैशाची देवाणघेवाणची वाद होती. भरपूर अँगलनी तपास करण्यात पॅरलल तपास सुरू होता.
क्राईम ब्रांचचे पूर्ण युनिट्स 5ही युनिट्स वेगवेगळे पद्धतीने तपास करत होते. झोन 3चे वेगवेगळे पथक तपास करत होते आणि हे भरपूर लोकांना इंटरोगेट करण्यात आला, भरपूर CCTVs पडताळणी पाहणी करण्यात आली आणि हे सर्व केल्यानंतर ही गुन्हा उघडकीस आलेले आहे. कोणालाही आम्ही ताब्यात आत्तापर्यंत घेतलेले नव्हते. आत्ता ते आरोपी निष्पन्न झाल्यानंतर ती कारवाई सुरू आहे. 8 वर्षाचा जो मुलगा आहे त्याचा पॅरेंटल म्हणजे तो प्रथम मागत होता की मला कस्टडी द्या. हो, ते 8 वर्षाचे जे मुलं आहे ते त्यांचे मृतकांचे आणि स्वातीचे मुलगा होता. ही जर तुम्ही दुसरे व्यक्तीसोबतचे रिलेशनशिप तोडत नसतील तर मला ATM कार्ड परत द्या आणि आमचे 8 वर्षाचे मुलाचे कस्टडी आम्हाला द्या, असे त्यांचे म्हणणं होता, अशा आरोपीचे म्हणणं आहे. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी घटना घडली ती दुपारी त्या ठिकाणी बोलली ते ऑफिस पण होतं, तर त्यांच्या लक्षात नाही आलं दुपारी कोण आलं होतं, काय आलं होतं. जे ऑफिस होता तिथे जे टेनंट होता, म्हणजे ज्यांच्याकडे हे राहायचे, ते दुसरे ठिकाणी काही कामानिमित्ताने गेला होता आणि 2:30 वाजताचे सुमारास तिथे कोणीही नव्हता आणि म्हणूनच ही त्यांच्याशी बोलणी 2:15चे सुमारास मोबाईल फोनवर झाली होती. त्याचे नंतर ओला टॅक्सी त्यांनी त्यांचे मोबाईलनी बुक केली आणि बुक केल्यानंतर ती गाडीतून गेली. ओलाचे ड्रायव्हरचे डिटेल्स पण आम्ही मुंबईचे ओला हेड ऑफिस करून काल रात्री आम्हाला मिळाली आणि ते मिळाल्यानंतर ड्रायव्हर करून पण तशी रात्री व्हेरीफाय करण्यात आलेली आहे. ती रात्री गेली त्याच्याकडून दिवसाच 2:30 वाजताचे 2:15 वाजता बोलल्यानंतर 2:27चे सुमारास त्यांनी टॅक्सी बुक केली. ते टॅक्सी बुक केल्याचे निष्पन्न त्यांचे मोबाईलवरून आलेले SMS आणि ओला ड्रायव्हरचे ओलाकडून कंपनीकडून आलेले फोनवरून निष्पन्न झाला होता. म्हणून जे सुरुवातीला ते म्हणत होते की आम्ही पूर्णपणे घरीच होते, ते त्यांचे मोबाईलवरून आलेले ओला ड्रायव्हरचे SMS ओला कंपनीकडून आलेले SMS वरून त्यांनी ओला बुक केले होते हे निष्पन्न झाला होता. म्हणून पुढे ओला ड्रायव्हरच्या विचारपूस केल्यानंतर अशा निर्देशनात आला की ते त्या गोकुळपेठवरून गणेशपेठ ते स्पॉटवर गेली होती हे ड्रायव्हरनी स्पष्टपणे सांगितला होता. म्हणून पुढचे तपासात पुढची गोष्ट जे मी सांगितले ते निष्पन्न झालं. अशा लोकांचे म्हणणं आहे की ते त्यांची पत्नी होती. आता अधिकृत त्यांचे लग्न झाला की नाही ती आत्ता सांगता येणार नाही, परंतु ते वेगवेगळे महिलांसोबत झालेली त्यांची संबंध आणि त्यांना यांचे मुलं त्या महिलांशी झालेली आहे हे तपासामध्ये निष्पन्न झालेली आहे. आतापर्यंत अधिकृतपणे त्यांनी नागपूरमध्ये वाढत्या कोरोनाचे संक्रमण लक्षात घेऊन आज काही निर्णय झालेली आहे. त्याचे अधिकृत घोषणा माननीय पालकमंत्रींनी ऑलरेडी केलेलीच आहे. अधिकृत त्याचे नोटिफिकेशन म्युनिसिपल कॉर्पोरेशन लिमिटसाठी नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि जे पोलीस कमिशनरेटचे राहिलेली एरिया आहे महानगरपालिका हद्दीचे बाहेरचे त्याबद्दलचे कलेक्टर आदेश काढते. ते आदेश काढल्यानंतर त्याची अंमलबजावणीसाठी पूर्ण निर्णय घेण्यात येईल. परंतु एकंदरीत जशा पालकमंत्री साहेबांनी सांगितलेली आहे, शहरात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. काही मोठ्या प्रमाणात निर्बंध पुढच्या काही दिवसासाठी लावण्यात येणार आहे. आम्हाला लोकांची आव्हान आहे की कृपया करून घरातून बाहेर फिरू नये आणि कोणत्याही परिस्थितीत जे काही कोविडचे नॉर्म्स आणि प्रोटोकॉल्स आहे आणि जे अधिसूचना निर्गमित होत आहे त्याचे पूर्णपणे अंमलबजावणी लोकांनी करावी. पूर्णपणे सक्ती बॉर्डर सील करण्यात येईल. शहरात आतमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येईल. सर्व प्रकारचे स्थापना ज्यांना बंद राहायला पाहिजे ते बंदच आहे किंवा नाही ते खात्री करण्यात येईल. लोक शहरात विनाकारण इकडे तिकडे फिरायचे नाही आणि कोणी फिरत असतील तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल. याची पूर्ण नियोजन ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहे आणि पूर्णपणे त्याचे सक्तीने अंमलबजावणी पोलीस दलांकडून होईल. सर, याच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आहे की अत्यावश्यक सेवामध्ये खरेदीची दुकानं असतील, बाकी इतर इश्यूज थोडाफार येते, परंतु एसेन्शियल सर्व्हिसेस कोणत्याही परिस्थितीत बंद करता येणार नाही. तसेच कोविड वॅक्सिनेशन पण सुरू आहे. सिनियर सिटीजन्स आणि त्यांचे अटेंडंट सोबत त्यांना वॅक्सिनेशन सेंटरवर जाणे आणि तिथून परत घरी येणे
हे फॅसिलिटेट करायसाठी जबाबदारी आमची आहे आणि यंत्रणा पोलीस यंत्रणा आणि प्रशासनाची आहे। ते आम्ही कोरोना के बढ़ते हुए इन्फेक्शन प्रमाण को देखते हुए शहर में कुछ रेस्ट्रिक्शंस लॉकडाउन के बारे में निर्णय माननीय पालक मंत्री साहब ने लिया है, जिसकी घोषणा ऑलरेडी उन्होंने किया है। उसमें जो भी निर्बंध लगाए जा रही है, निर्बंध पुलिस कमिश्नरेट एरिया के लिए लगाया जा रहा है। इसमें नागपुर महानगर पालिका का एरिया आता है और कुछ दूसरे तालुका एडजॉइनिंग एरियाज के कामठी, वाड़ी, हिंगना इसके पार्ट्स आते हैं। उसके बारे में अधिसूचना कलेक्टर साहब निकालेंगे। उसके तहत जो भी रेस्ट्रिक्शंस है उसकी अमलबजावनी पुलिस यंत्रणा द्वारा की जाएगी और उसके लिए पुलिस यंत्रणा पूरी तरीके से तैयार है। सर ऐसा देखा जाता है कि देखिए प्रैक्टिकली जिसको आवागमन ज़रूरी है या कोई अगर फ्लाइट से आ रहा है या ट्रेन से आ रहा है तो उसके मूवमेंट को फैसिलिटेट करने की जवाबदारी प्रशासन की रहेगी। लेकिन ऑब्जेक्टिव ये है कि जिस प्रकार से स्प्रेड हो रहा है कोरोना, उसको रोकने के लिए, चेन ब्रेक करने के लिए लोग जिस प्रकार की गर्दी मार्केट प्लेसेस पे कर रहे थे, हॉकर्स के पास कर रहे थे या पूरी शहर में जो गर्दी दिख रही थी, उसको रोकने का मेन ऑब्जेक्टिव है। और बिना कारण लोग रास्ते पे नहीं घूमें, लेकिन जो जिसको ज़रूरी है घूमना और कुछ अत्यावश्यक कोई चीज़ों की ज़रूरत है या जो 25% गवर्नमेंट ऑफिसेज को अलाउ किया गया है या जो कोर्ट्स या वो सब जो चालू रहेंगे उसके मूवमेंट्स को डेफिनेटली हम फैसिलिटेट करेंगे। क्या बॉर्डर एरिया सील किया जाएगा? डेफिनेटली बॉर्डर एरियाज पे नाकाबंदी पॉइंट्स लगाए जाएंगे और बिना कारण कोई अगर शहर में आ रहा है तो उसको मनाही की जाएगी। सर जो नियम तोड़ते हैं उनके खिलाफ क्या कार्रवाई की जाएगी, क्या पेनल्टी लगाई जाएगी या एफआईआर दर्ज की जाएगी? वो किस प्रकार की वायलेशन है उसको देखते हुए वो कार्रवाई की जाएगी। कुछ कार्रवाई 188 आईपीसी में होता है, कुछ एपिडेमिक एक्ट में होता है या फिर कुछ ज़्यादा उल्लंघन है तो दूसरे और कायदा में जो भी आवश्यक कायदा है उसके अंतर्गत कार्रवाई